साहेब गाडी चालू होत नाहीये. बाहेर जाऊन बघा. दादा गाडी सुरू होई नाही तिची. चल आपण ढकलू. चल दादा गाडी ढकलायची वेळ नाही, मग वहिनींना गाडीवर बसवायची वेळ आहे. ए ती नाही याच्या गाडीवर बसणार. ए गप, का नाही बसणार? बसणार आहे ती. नाही बसली तर? बसली तर? नाही बसली तर? नाही बसली तर सूर्यदादा तुझा पगार वाढवल. आणि बसली तर सूर्यदादा तुझा पगार वाढव. हा ठीक आहे चल. अरे ये गप असा की. अरे मला विचार की काय करायचं ते. दादा राहू दे, आता आमचं ठरलंय. चल चल. अरे कुठं जात? अरे नको. अरे थांब की. अरे ये तुळजा, मला काय वाटतंय की आता गाडी काय लवकर चालू होणार नाही. हा पण तू टेन्शन घेऊ नको, दादा आहे ना, दादा सोडेल तुला. नाही म्हणजे आता गाडी नाही चालू झाली तर इथं किती वेळ बसणार? ऊन बघ की. एवढ्या वेळात दादा तुला घरी पण सोड. हो. सूर्या, सोडशील ना मला? आम्ही तुझ्यासाठी गाडी पाठवली होती ना. तिची गाडी बंद पडली ना, म्हणून माझ्या गाडीवर घेऊन आलो. ठीक आहे, तसं मी तुम्ही एकाच घरातले, लहानपणापासून एकत्रच वाढलात. तू काय परकायस का? तुझ्या फटफटीवरती बसली म्हणून काय बिघडणार आहे का? तुझा जावा, आज जावा. आत्या लांबनं प्रवास करून आले, औक्षण केल्याशिवाय घरात घेऊ नका. सूर्या, अरे तू भी आहे की आत? नाही, मी परत येतो कधीतरी. दुकानात जायला लागलं मला. येतो डॅडी, येतो. या तिचा डाव मांडणार. तुझं कर्म तुला त्याचं फळ देणार. मला सांग, आज तुझ्यासाठी खायला काय करू? आता तिच्या 2-2 आया आहेत की तिचे लाड पुरवायला. मालक, मालक, हेच संस्कार केले का तुम्ही पोरीवर? पोरीच्या जातीनं कसं वागावं एवढं पण कळत नाही. आम्ही हिच्यासाठी श्रीमंत तालेवर नवरा मिळावा म्हणून जीवाचं रान करतो. ही पोरगी त्या गावातल्या फालतू पोरावर फटफटीवर हिंडते. काय इज्जत राहिली आमच्या गावासमोर? तिचे हे धंदे लोकांना कळले तर हिच्याशी कोण लग्न करेल का? कसं होणार? मोठ्या घरात लग्न. बरोबर बोलतोय का? काय हो, बरोबर बोलतोय ना? पण डॅडी, माझी इंटेन्शन. समजावा पोरीला. मुकाट्याने इथं राहायचं ना, आम्ही सांगतो त्या पोराशी लग्न करायचं, सासरी जायचं. माहित तर नाही 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 डॅडी, नाही. तुम्ही जे सांगाल ते करीन मी. प्लीज आईला मारू नका. तुझा ह्योच समजूतदारपणा मला फार आवडतो पोरी. अगं पर तू शोभी का? लांबून आलीस, दमली असेल. जा, हात पाय धु. तुळजा, पोरीत चल की थोडं खाऊन घे. काही नकोय मला. नका करू माझी काळजी. खरंच जर माझी काळजी असती ना तर या लग्नाबद्दल तुम्ही मला आधीच सांगितलं असतं. अगं,
लहानपणापासून माझ्या बाबतीत डॅडीच ठरवत आहे मला काय हवंय काय नकोय हे त्यांनी कधीच विचारलं नाही ग. त्यांनी जे ठरवलं तेच मी करायचं आणि आजपर्यंत तेच चालत आलं. माझ्याही इच्छा आहेत, माझी पण स्वप्न आहेत. एवढे शिकले, डॉक्टर झाले, त्याचं काय? तुम्ही का लग्नासाठी जबरदस्ती करताय माझ्यावर? तुळजा, तुला खरंच असं वाटतंय का की मालकांसमोर आमचं काही चालत असेल? आमचे हात बांधले गेलेत ग. तुळजा, हे पोरी रडू नकोस. हे बघ, तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघ. छोटी आहे, तू तरी समजव ना डॅडींना. मला इतक्यात नाही लग्न करायचंय. थोडा धीर धर. चांगली वेळ बघून आम्ही मालकांना तुला हे लग्न मान्य नाही हे त्यांच्या कानावर घालतो. आणि हे लग्न लांबणीवर कसं पडल याची बी काळजी घेऊ आम्ही. तोवर थोडासा विश्वास ठेव आमच्यावर. आणि चल बघू, आता 2 घास खाऊन घे. भरल्या घरात असं उपाशी राहू नये. तुम्ही बापूड, मी आले. लवकर या. आम्ही वाट बघतो.